नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही काहीतरी नवीन शिकणार आहात। त्यामुळे तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा। आपल्या चॅनलवरती मी तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असते। त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं करिअर कसं घडवायचं, त्याच्यानंतर जर तुम्ही ट्यूशन टीचर असाल तर त्यांच्यासाठी तर खूप साऱ्या टिप्स मी दिलेल्या आहेत। आपण पुढे एक वेबिनार सुद्धा घेऊन येणार आहोत। त्याच्यामुळे तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा। चला व्हिडिओला सुरुवात करूया। टायटलमध्ये तुम्हाला समजलंच असेल की आपण हा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये कशा बाबतीत बोलणार आहोत। तर बघा, जर तुम्ही ट्यूशन टीचर असाल, प्रायव्हेट टीचर असाल तर मे आणि जून हे 2 महिने पूर्णपणे खाली असतात। कोणकोणत्या स्कूलमध्ये सुट्ट्यांचा जो पेमेंट असतो तो दिला जात नाही। त्यामुळे आपलं असं होऊन जातं की एकदम 2 महिने म्हणजे कमाई येत नाही, इन्कम येत नाही, बरोबर। तर त्यासाठीच मी तुम्हाला आज काही सजेशन देणार आहे। तुम्ही जर टीचिंग फील्डमध्ये इंटरेस्टेड असाल तर नक्कीच घाबरून जाऊ नका। भरपूर वेळेस असं होतं, मी माझे मित्रमैत्रिणी सुद्धा बघितलेले आहेत की ज्यांचं डीएड झालेलं आहे पण त्यांनी पूर्ण होप सोडून दिलेले आहेत की ते आता काहीतरी करू शकतील आणि घरी बसलेले आहेत। पण माझं असं म्हणणं आहे की तुम्ही काही ना काही करत राहिलं पाहिजे। टीचिंग फील्ड हे खूप मोठं आहे आणि तुमचं जर बेस्ट तुम्ही दिलं, लोकांना ते आवडलं तर नक्कीच तुम्ही तुमचं नाव कमवू शकता। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर प्रायव्हेट टीचर किंवा ट्यूशन टीचर असाल तर मे आणि जून हे 2 महिने खाली असतात। तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं बघा, तुम्ही ट्रेनिंग कोणकोणते घेऊ शकता हे मी तुम्हाला सांगते। मी याआधी म्हणजे व्हिडिओ बनवण्याच्या आधी सर्च केलं की कोणकोणते ट्रेनिंग आपण घेऊ शकतो आणि त्याच्यामधून आपण टीचिंग फील्डमध्ये उतरू शकतो। तर भरपूर असे वेगवेगळे आलेत, म्हणजे जे मेन असतात, ज्यांची गरज असते आपल्याला की त्याच्यामधून आपण पैसे कमवू शकू। तर अशा गोष्टी त्याच्यामध्ये आल्या नाहीत। म्हणून मी माझ्या अनुभवाने आणि माझ्या आजूबाजूला जे काही टीचर्स आहेत माझ्या ओळखीचे, तर त्यांच्या अनुभवाने तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करत आहे, ठीक आहे। तर पहिलं जे आहे ते तुम्ही अबॅकस ट्रेनिंग घेऊ शकता। तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या शहरामध्ये जर अबॅकस ची बॅच नसेल किंवा असेल सुद्धा तर तुम्ही काहीतरी नवीन करून तुमच्याजवळ विद्यार्थी बोलवू शकता। तर तुम्हाला अबॅकस ट्रेनिंग घेता येते, त्याच्यानंतर वैदिक मॅथ्स ट्रेनिंग घेता येते। हे जे कोर्स असतात ना ते समरमध्ये खूप चालतात, कारण एरवी मुलांना शाळेचा अभ्यास असतो, ट्यूशन्स असतात, शाळेच्या ट्यूशन सब्जेक्ट ट्यूशन असते, त्याच्यामुळे तेवढा वेळ मिळत नाही। माझ्या तर वर्षभर रेग्युलर बॅचेस चालतात। माझ्याकडे 60+ विद्यार्थी आहेत अबॅकसला। तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता, अबॅकस वैदिक मॅथ करू शकता। पण उन्हाळ्यात यांना खूप स्कोप असतो, कारण पालकसुद्धा हेच सापडवत असतात की उन्हाळ्यामध्ये काहीतरी नवीन स्किल कोणतं डेव्हलप केलं पाहिजे। बघा, प्रत्येक आपल्याला सुद्धा समजतं, आज आपण मोठे झालेलो आहोत तर आपण वेगवेगळे स्किल शिकण्याचा प्रयत्न करत असतो आणि स्किल डेव्हलप करणं ही आजच्या काळाची गरज आहे। म्हणून लहान विद्यार्थ्यांच्या पालकांना, पॅरेंट्सला सुद्धा तुम्ही सांगायचं आहे की प्रत्येक सुट्टीचा फायदा घेऊन, सदुपयोग करून तुम्ही त्यांच्यामध्ये एक स्किल डेव्हलप केलं पाहिजे, जेणेकरून त्यांना पुढे त्याचा फायदा होईल। तर अबॅकस, वैदिक मॅथ हे घेऊ शकता तुम्ही। देन थर्ड आहे हँडरायटिंग कोर्स। हँडरायटिंग कोर्स यासाठी महत्त्वाचा असतो की कोणताही पेपर लिहिताना कितीही हुशार असेल तरी पेपर लिहिताना जर त्याचं हँडरायटिंग समजलं नाही तर तिथे त्याचे मार्क्स कमी होतात। म्हणजे खूप मोठा पार्ट असतो हँडरायटिंगचा आपल्या शालेय जीवनामध्ये म्हणा, कोणत्याही जीवनामध्ये, शालेय जीवनामध्ये, कॉलेज लाईफमध्ये, तर हँडरायटिंग हा मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट असतो। तर हँडरायटिंग कोर्स तुम्ही त्यांना देऊ शकता। तुमची जर हँडरायटिंग चांगली असेल तर तुम्ही हँडरायटिंग कोर्स त्यांना देऊ शकता। तो कशा प्रकारे घ्यायचा याचा जर तुम्हाला डिटेल व्हिडिओ हवा असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा, मी नक्की बनवेल। तर हँडरायटिंग कोर्समध्ये तुम्ही त्यांना किट देऊ शकता।
देन तुम्ही त्यांना सर्टिफिकेट वगैरे सुद्धा प्रोव्हाइड करू शकता, तुमच्या क्लासमध्येच कॉम्पिटिशन घेऊ शकता. आणि जर तुम्हाला तुमची हँडरायटिंग इम्प्रूव्ह करायची असेल तर तुम्ही आधी ट्रेनिंग घ्या. ट्रेनिंग घेतल्यानंतर तुम्हाला मॅन्युअल वगैरे सगळं मिळतं, तर त्या मॅन्युअलप्रमाणे जर तुम्ही शिकवलं तर नक्कीच फायदा होतो. मी सुद्धा आधी ट्रेनिंगच घेतलेलं आहे. ट्रेनिंग अशासाठी घेतलेलं होतं की किट वगैरे मला बघायला मिळेल. जेव्हा मला ते किट वगैरे बघायला मिळालं तर त्या किटद्वारे मी जेव्हा एक्सपेरिमेंट केले मुलांवरती तर ते खरंच म्हणजे त्याच्यातून आउटपुट निघाला. त्याच्यामुळे मी तुम्हाला प्रेफर करेल की तुम्ही ट्रेनिंग घेऊ शकता. त्याच्यानंतर तुम्हाला मॅन्युअलसुद्धा दिलं जातं, तर त्या मॅन्युअलमधून तुम्हाला रोज काय घ्यायचं आहे, कशा पद्धतीने घ्यायचं आहे, स्ट्रोक कसे द्यायचे, हे सर्व त्यामध्ये आपल्याला कळत असतं. देन तुम्ही समर कॅम्प चालवू शकता. समर कॅम्पमध्ये काय असतं, तुम्हाला थोडासा जरी आर्ट क्राफ्टमध्ये इंटरेस्ट असेल तर 3 वर्षाच्या मुलांपर्यंत पासून ते 5 ते 6 वर्षाच्या मुलांपर्यंत तुम्ही समर कॅम्पमध्ये आर्ट क्राफ्ट घेऊ शकता. त्यांना वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी देऊ शकता, त्यांच्याकडून ब्रेन बुस्टिंग ॲक्टिव्हिटी घेऊ शकता. तर अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी याच्यामुळे काय होतं, मुलं एंगेज राहतात, त्यांचा ब्रेनसुद्धा डेव्हलप होतो, मोबाईलपासून सुद्धा ते दूर राहतात. आणि पालकांना हेच हवं असतं की निदान 2-3 तास तरी ते घराच्या बाहेर पडायला हवे, नाहीतर ते दिवसभर मोबाईलला चिटकलेले असतात. समर कॅम्पमध्ये तुम्ही भरपूर वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी सर्च करू शकता, घेऊ शकता तुम्ही तुमच्या पॉसिबिलिटीनुसार. आणि हो, असं नाही की समर कॅम्प घ्यायचा आहे म्हणजेच तुम्हाला वेगळी जागाच लागणार आहे किंवा मग तुम्हाला छान असं सेंटरच ओपन करायचं आहे कॅम्पचं, असं काहीही नाही. तुम्ही तुमच्या घरामधून स्टार्ट करू शकता. जेव्हा तुम्हाला वाटेल तुमच्याजवळ त्या गोष्टीमधून एवढं इन्कम राहील तुम्हाला की हां तुम्ही वेगळी जागा घेऊ शकता, तेव्हा तुम्ही करू शकता. बघा, माझा अनुभव सांगते की मी प्रत्येक ट्रेनिंग जे घेतलेलं आहे, मी सगळ्यात आधी अबॅकस ट्रेनिंग घेतलेलं होतं, त्याच्यासाठी घरून पैसे घेतलेले होते. तर ते सुद्धा मी त्यांना परत दिले होते, घरच्यांना परत दिले होते. आणि त्याच्यामधूनच मग मी माझ्याजवळ अबॅकसमधून जसे पैसे यायला लागले तसं मी वैदिक मॅथचं ट्रेनिंग घेतलं. तेच पैसे सपोज मी वैदिक मॅथचे मी 6000 भरले होते, तर ते पैसे मी पुढच्या ॲडमिशनमधून काढून परत पुन्हा अबॅकसमध्ये रिटर्न टाकले, तेच हँडरायटिंगमध्ये लावले. म्हणजे असं तुम्ही तुमच्या इन्कमवरती स्वतःचे स्किल हे डेव्हलप करू शकता. मी सुद्धा म्हणजे शून्यातून सुरुवात केलेली आहे सांगायचं झालं तर. माझ्याकडे 80+ स्टुडंट होते, पण ती एक स्कीम होती सरकारची, की माहिती नाही ती सरकारची स्कीम होती का काय होतं, पण 1 वर्ष मी 80 मुलांना शिकवलं आहे. त्यांनी असं सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला पेमेंट देऊ, तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचं आहे आणि मुलांना शिकवायचं आहे. तर मी हे सुद्धा बघितलं नव्हतं की ते पेमेंट देतील का नाही देतील, पण मी माझ्या पद्धतीने एकदम व्यवस्थित त्यांना शिकवायचे. म्हणजे असं कुठेच नाही की पेमेंट आलं नाही आहे तर मग मी कशाला शिकवू किंवा सोडून देऊ किंवा सुट्टी देऊ, असं मी केलंच नाही. पूर्ण वर्षभर मी प्रामाणिकपणे त्यांना शिकवलं आणि नंतर मी ते बंद करून टाकलं, कारण त्यांनी मला 1ही महिन्याचं पेमेंट दिलेलं नाही. त्यांनी नंतर माझा नंबर ब्लॉक करून टाकला होता, त्याच्यामुळे मग मी ते बंदच करून टाकलं आणि नंतर प्रायव्हेट ट्युशन स्टार्ट केले. तर जेव्हा मी प्रायव्हेट ट्युशन स्टार्ट केली तर ॲट ए टाईम म्हणजेच बघा, प्रत्येक जण एका मुलापासून सुरुवात ही एकाच मुलापासून होत असते. तर माझ्याकडे त्यावेळेला 20+ स्टुडंट होते फर्स्ट टाईम जेव्हा मी प्रायव्हेट ट्युशन स्टार्ट केले तेव्हा. कारण विद्यार्थ्यांनी 1 वर्ष अनुभव घेतलेला होता, त्यांनी अनुभवलं होतं, पालकांनी सुद्धा अनुभवलं होतं. तर तुम्हाला सांगायचा उद्देश एवढाच की देताना तुम्ही बेस्ट द्या. जे काही असेल, तुमच्याकडे स्किल असेल, जो काही सब्जेक्ट तुमचा स्पेशल असेल तर त्याला पकडून चाला, बरोबर. सपोज तुमचा मॅथ सब्जेक्ट खूप छान आहे, तुम्ही त्याच्यात चांगलं करू शकता, किंवा इंग्लिश आहे, तर ते मुलांना व्यवस्थित द्या. पण बाकीचे विषयसुद्धा तुम्ही त्यांच्याकडून व्यवस्थित करून घ्यायचे. तुम्हाला मी प्रत्येक डिटेल व्हिडिओ दिलेला आहे की कोणता सब्जेक्ट ट्युशनमध्ये कोणत्या प्रकारे शिकवायचा, हे सुद्धा डिटेल व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तुम्ही चेक करू शकता. देन तुम्ही संस्कार वर्ग स्टार्ट करू शकता. संस्कार वर्ग म्हणजे बघा, आपण दररोज देवपूजा करतोच, त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये देवांची पुस्तकं असतात, त्याच्यामध्ये एक छोटं बुक मिळतं, लोकल शॉपमध्ये सुद्धा ते अवेलेबल असतं. बाल संस्कार नावाचं एक पुस्तक मिळतं, त्याच्यामध्ये मुलांना जे श्लोक, ज्या प्रार्थना, जे स्तोत्र, जे मंत्र शिकवायचे आहेत किंवा त्यांना काय काय शिकवायचं, आपली संस्कृती जपण्यासाठी त्यांना काय काय शिकवलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या असतात. त्याचा एक 8 दिवस अभ्यास करून तुम्ही पुढचे 15 दिवस किंवा महिना संस्कार वर्ग अटेंड करू शकता. तुम्हाला जर
याच्याबद्दल अजून माहिती हवी असेल, एक ट्रेनिंग स्वरूपात हवी असेल, तर मी मुलांचा संस्कार वर्ग फ्री लाईव्ह घेत आहे ऑनलाईन. 1 मे पासून 15 मे पर्यंत तो आहे. आजचा 6वा दिवस होता त्याच्यावरती. तुम्ही ममता मॅम या चॅनलवरती जाऊन चेकआउट करू शकता. त्यामुळे तुम्हाला समजेल, एक आयडिया येईल की तुम्ही कशा प्रकारे शिकवू शकता. मी रोज नवीन नवीन गोष्टी त्यांना शिकवत आहे. तिथे तुम्ही चेक करू शकता आणि संस्कार वर्गसुद्धा स्टार्ट करू शकता. तुम्हाला काहीही अडचण असेल तर या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट केली तर मी नक्की उत्तर देईन. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही फाउंडेशन कोर्स, बेसिक कोर्स किंवा स्पेशल कोर्स तुम्ही अरेंज करू शकता. भरपूर मुलांना या गोष्टीची गरज असते. जरी पालक अबॅकस, वैदिक मॅथ याच्यासाठी विचार करत असले तरी स्पेशल कोर्ससाठी तरी मला वाटतं की पॅरेंट्स जे आहेत ते विचार करत नाही. ते लगेच म्हणजे हो म्हणतात टाकायला. कारण की मोस्ट ऑफ विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम असतो, त्यांना लिहिता येत नाही, त्यांना वाचता येत नाही, त्यांना बेसिक जे कन्सेप्ट असतात ते क्लिअर नसतात. तर फाउंडेशन कोर्स हाच असतो की त्याच्यामध्ये आपल्याला मुलांना जो काही प्रॉब्लेम आहे त्यांचा प्रॉब्लेम ओळखून त्यांना पहिल्या, सपोज विद्यार्थी जर 4थमध्ये असेल आणि त्याला टेबलच माहिती नाही तर तो मल्टिप्लिकेशन डिव्हिजन करू शकणार नाही आणि इथेच म्हणजे त्याला अडचणी यायला लागतात. ॲडिशन सबट्रॅक्शन जर येत नसेल तर साहजिक आहे की मल्टिप्लिकेशन डिव्हिजन येणार नाही. तर या बेसपासून तुम्हाला स्टार्ट करायचं असतं आणि म्हणून याला म्हटलं जातं बेसिक कोर्स. तर प्रत्येक कन्सेप्ट तुम्हाला मुलाचा क्लिअर करायचा आहे. पण याच्यामध्ये एक असतं की प्रत्येक विद्यार्थ्याकडे तुम्हाला वेगवेगळं लक्ष द्यावं लागतं. इंडिव्हिज्युअल तुम्हाला मुलांना घेऊन बसावं लागतं. त्यांचे जे प्रॉब्लेम असतील ते आधी तुम्हाला शोधावे लागतात. त्याच्यानंतर त्याच्यावर इम्प्लिमेंट करायचं असतं. प्रत्येक विद्यार्थ्याचा लेसन प्लॅनिंग तुम्ही महिनाभर त्यांचं काय घेणार हे तुमचं 2-3 दिवसामध्ये रेडी झालं पाहिजे. तेव्हा तुम्ही त्याचा आउटपुट म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी बदल त्याच्यामध्ये घडवू शकता आणि पालकांना दाखवू शकता. तर हा कोर्स खूप म्हणजे खूप परफेक्ट आहे. हे तुम्ही चालू करूच शकता. आज माझ्याकडे एक 10 ते 15 विद्यार्थी आहेत जे बेसिक कोर्सला आहेत. बेसिक कोर्स किंवा याला बेसिक कोर्स म्हटलं जातं, फाउंडेशन कोर्स म्हटलं जातं, त्याच्यानंतर स्पेशल कोर्स म्हटलं जातं. तर अशा वेगवेगळ्या नावाने हा कोर्स ओळखला जातो. तर याच्यामध्ये असे मुलं असतात की ज्यांना लिहिण्याला वाचण्याला किंवा बेसिक कन्सेप्ट त्यांचे क्लिअर नसतात. लिहिण्याला वाचण्याला जिथे प्रॉब्लेम येतो अशा विद्यार्थ्यांसाठी हा असतो. तर हे होते आजच्या काही आयडिया. त्याच्यानंतर अजून एक आयडिया सांगते की तुम्ही ट्रॅडिशनल आर्ट घेऊ शकता. ट्रॅडिशनल जे आपले आर्ट फॉर्म आहेत ते जर तुम्हाला चांगल्या प्रकारे तुमचा हात बसलेला असेल, येत असतील तुम्हाला, तुमच्याजवळ त्याचं काही नॉलेज असेल तर ते तुम्ही घेऊ शकता. ते तुम्ही फोनिक्स घेऊ शकता. फोनिक्सची आताच्या मुलांना खूप जास्त गरज आहे. कारण फोनिक्स जेव्हा त्यांना साऊंड कळतील तेव्हा रीडिंग आपोआपच येते. बरोबर. मी हा एक्सपेरिमेंट करून बघितलेला आहे माझ्या ट्युशनमध्ये. मी फोनिक्स तर म्हणजे जनरली आपली जी बॅच असते ट्युशन बॅच त्याच्यामध्येच मुलांना देते. कारण रीडिंग हे मस्ट इम्पॉर्टंट आहे. जेव्हा त्यांना साऊंड माहिती असतील तेव्हा त्यांना रीडिंग येईल. रीडिंग आल्याशिवाय त्यांना शब्दांचा अर्थ कळणार नाही. त्याच्यामुळे रीडिंग आली तरच शब्दांचा अर्थ समजेल. अर्थ समजला तर ते लिहू शकतील. म्हणजे कन्सेप्ट जर एकदा लक्षात आला तर ते व्यवस्थित त्याला लिहूसुद्धा शकतील. रायटिंगसुद्धा त्यांचं व्यवस्थित होतं. सो हा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. आणि इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.